of the senior police officer. चला मॅचकडे आपण जाणार आहोत. सध्या ग्रामीणच्या गटातील पुन्हा एकदा सामना आपल्या समोर येतोय आणि या ग्रामीणच्या गटातील सामन्याला सुरुवात होईल तसं पुन्हा एकदा आमच्या समवेत आज दिवसभर ज्यांचा आवाज ऐकायला मिळणार आहे असे आमचे साथी समालोचक विजय म्हात्रे यांना आपण ऐकूया. पहिल्या सत्रात रोहन आम्हाला जॉईन करा, थोडंसं स्कोरिंगसाठी हेल्प करा या प्लीज. एक इनिंग या लवकर. हॅलो अश्विन, लवकर मॅच स्टार्ट करा, भरपूर उशीर झालाय. थोडंसं घाई करा, आम्ही तुम्हाला विनंती करतोय. हॅलो चेक. देवी शिरवणे आणि अप्पा स्ट्रायकर टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीचं निमंत्रण शिरवणे संघाला जरूर दिलंय. शिरवणे संघ आपला एक्स्ट्रा प्लेअर प्लीज कॉम्बॉक्समध्ये पाठवा. पहिला गोलंदाज अश्विन सज्ज झाला आणि पहिलाच आव्हांतर आणि आव्हांतर या स्वरूपात गावदेवी शिरवणे संघाची धावसंख्येचं खातं इथं उघडलं गेलंय. स्ट्राईक एंडला पण प्रथम सुतार स्वतः कर्णधार आहे, परंतु कमबॅक केले अश्विन याने. पहिला जरूर दिशा भरकटली होती आणि ती एक धाव आणि त्यानंतर आलेला हा डॉट बॉल. नॉन स्ट्राईक एंडला जरूर आपण फलंदाज मेहबूब आणि स्ट्राईक एंडला ज्याच्या बॅटमधून हा फटका जरूर पाहायला मिळाला. स्वतःचं वैयक्तिक खातं प्रथम सुतार मात्र एक या धावसंख्येने सावध पवित्रा स्वीकारला जरूर आणि मेहबूब याला स्ट्राईक रोटेट करून इथे फलंदाजीवर आणलंय. धावसंख्या धावफलकावर जरूर पाहायला मिळते ती दोन. मेहबूब याचा चांगला फटका 30 यार्ड सर्कलमध्ये, थोडीसं फॉम्बलिंग, एक धाव कुठे रोखली जाणार नाहीये आणि दोन्ही फलंदाजांनी मात्र सावध पवित्रा स्वीकारून स्वतःचं खातं मात्र एक एक या धावसंख्येने उघडून पोचून ठेवले. आतापर्यंत विचार केला 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 या आकड्यावर पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना जरूर आपण आप्पा स्ट्रायकर संघाचा फिरकीपटू अश्विन याला पाहतोय. गल्लीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, क्षेत्ररक्षण चांगलं आणि फक्त एकच धाव जरूर मिळेल. कोणताही मोठा फटका या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जिथे क्षेत्ररक्षणाची पाबंदी जरूर असते, 2 क्षेत्ररक्षक फक्त सीमारेषेलगत तैनात असतात, तिथे मात्र कामगिरी चोख बजावत असताना गोलंदाज मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. चांगली रणनीती, परंतु इथे या फलंदाजांना शांत ठेवणं खूप महाग असतं. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं आणि 2 धावा जरूर कंप्लीट केल्यात. मेहबूब याच्या बॅटमधून जरूर हा फटका आला होता. धावसंख्येला आकार दिलाय 6 धावा धावफलकावर. या षटकाचा विचार केला तर शेवटचा एक चेंडू शिल्लक. P1चं पहिलं षटक हाताळत असताना आणि इथे मात्र चांगला चेंडू. षटक संपले क्रमांकाचं पहिलं. धावसंख्या धावफलकावर 0 गडी बाद 6. SD जई.
प्रयत्न ठरतोय असफल आणि कमबॅक करून देतोय तो गोलंदाज अनिकेत. धावसंख्या स्थिरावली गेली आहे डॉट बॉल नंतर फक्त 10. पॉवर प्ले क्रमांक 2 हाताळत असताना अनिकेत उर्फ आण्या अप्पा स्ट्रायकर सीबीडी संघाचा जरूर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्विंग इन मिस, सलगचा दुसरा निर्धाव. काहीतरी प्रथम याची रणनीती थोडीशी चुकत असताना जरूर पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर कोणतेही दडपण न मनावर बाळगता इथे मात्र सलगची 2 निर्धाव आलेत. 1 तेरी तो 2 मेरी हे सांगत असताना जरूर पाहायला मिळतो तो अनिकेत. पुन्हा एकदा सलगचा तिसरा. काही गोलंदाजीचा नजराना पहिल्या चेंडूवर जरूर चूक झाली होती. यॉर्कर टाकण्याच्या नादामध्ये लोअर फुलटॉस चेंडू हाताळला गेला होता, त्यावर 4 धावांची मोहर. परंतु त्यानंतर अचूक टप्पा, अचूक लाईन आणि सलगचे 3 डॉट आलेत. 4 चेंडूंची समाप्ती झाली आहे आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. त्या सुद्धा 4 धावा आल्या होत्या पहिल्या चेंडूवर. परंतु आता ट्रान्स बदललाय, मिस टायमिंग आहे, झेल होईल का? आणि इथे कोणाचा झेल सोडलाय आणि झेलची किंमत मोजावी लागेल येणाऱ्या कालामध्ये अप्पा स्ट्रायकर सीबीडी संघाला. प्रथम सुतार सारख्या नावाच्या फलंदाजाचा झेल येणारा काल मात्र महाग ठरेल की काय हे देखील पाहावं लागेल. 2 या धावसंख्येने धावसंख्येला मात्र आकार दिलाय आणि धावफलकाचा विचार केला. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाज अनिकेत. कुठेतरी अवे फ्रॉम द बॉडी, मिस कॉलिंग आणि इथे पुन्हा एकदा धावचीची संधी निर्माण झाली होती. संधी ही नेहमी येत नसते आणि आलेल्या संधीचं सोनं करणं गरजेचं असतं. पहिल्या षटकामध्ये खर्च झाल्या होत्या 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये देखील खर्च झाल्यात 6 धावा आणि तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण जाऊया डीजे मास्टरकडे. थँक्यू. तो षटक क्रमांक 3 वैयक्तिक 2 आणि सांघिक 3 षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अश्विन, ज्यांनी मात्र पहिल्या षटकामध्ये 6 धावा आणि त्याच्याच पावलांवर पाऊल जरूर अनिकेत यांनी ठेवलं. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला, तरी देखील खचून न जाता चांगली गोलंदाजी अनिकेत याच्या माध्यमातून आणि 2 संध्या जरूर प्रथम सारख्या फलंदाजाला बाद करण्यासाठी चालून आल्या होत्या. एक झेल सोडला, त्यानंतर धावचीत. ह्या 2 संध्या मात्र पूर्णपणे हातातून निसटून गेल्या त्या अप्पा स्ट्रायकर सीबीडी संघाच्या. तर गोलंदाजाला अश्विन वैयक्तिक 2 आणि सांघिक 3 षटक हाताळण्यासाठी. आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळेल. सोडून दिलाय चेंडू. पंचांचा इशारा, 22च्या माध्यमातून 1 धाव जरूर येईल. अपेक्षेने जरूर अभ्यंतरच्या साह्याने इथे धाव मिळेल की काही अपेक्षा जरूर फलंदाजाला होती, परंतु तटस्थ पंच आहेत. चांगली पंचांची भूमिका आजच्या दिवसामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतील. गणेश सर तसेच आत्माराम आणि निशांत सर हे 3 पंच आजच्या दिवसासाठी या क्रीडांगणावर कार्यरत असतील. तडपत्या उन्हामध्ये पंचगिरी करणं खूप कठीण असतं, परंतु ती चोख कामगिरी बजावण्यासाठी आपल्यासाठी 3 पंच जरूर सज्ज झाले. त्यांच्या कार्याला देखील सलाम. तर धावसंख्येचा विचार केला तर 1ने बढती जरूर पाहायला मिळेल. 13 हा आकडा
आता मात्र प्रथम याचं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न ठरतंय असफल. तितक्याच ताकदीचा फलंदाज आणि तितक्याच ताकदीचा गोलंदाज जरूर जाणे मात्र सर्वत्र. तर उद्धव साहेबांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते नामदेवजी साहेबांचा सत्कार शुभ सन्मान आपण व्यासपीठावर जरूर करा. तर उद्धव साहेबांच्या शुभ हस्ते नामदेव साहेबांचा शुभ सन्मान मायेची उबदार शाल निळ्या रंगाचं प्रतीक आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण शुभ सन्मान जरूर करतोय. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. इथे मात्र चांगला चेंडू हाताळला, मिस टायमिंग आणि फलंदाज क्रमांक पहिला मेहबूब बॅक टू द डगआउट. धावसंख्या धावफलकावर एक गडी बाद 14. यस डीजे. लागलंय नवीन बॅट्समन इन ॲट नंबर 3 मंडाऊनच्या माध्यमातून विराज चव्हाण दाखल झालाय गावदेवी शिरवणी संघासाठी. आता कुठेतरी गिअर चेंज करावा लागेल कारण षटक क्रमांक चालू आहे ते तिसरं आणि तिसऱ्या षटकातील 4 चेंडू संपलेत आणि 4 चेंडूमध्ये फक्त खर्च केल्या त्या 2च धावा. कौतुकास्पद गोलंदाजी. या षटकातील शेवटचे 2 चेंडू जवळजवळ विचार केला तर फक्त 14 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि धावसंख्या धावफलकावर 14च आहे. ही धावसंख्या 50 पार कशी जाईल याचा विचार येणाऱ्या कालामध्ये गावदेवी शिरवणे संघाला जरूर करावा लागेल कारण तितक्याच ताकदीचा स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळ करत असणारा हा आप्पा स्ट्रायकर सीबीडी संघ. चांगला फटका सजवलाय झेल हवेमध्ये आणि आल्या पावली परतीच्या प्रवासाला मात्र विराज चव्हाण बॅक टू द डगआउट. यस डीजे. ट्रिक या महामानव प्रतिष्ठान आयोजित महामानव चषक 2024 मध्ये पाहायला मिळेल का आणि ती संधी चालून आली आहे. ते गोलंदाज अश्विन फिरकीचा जादूगर. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 3 नवीन फलंदाज जितेश पाटील डावखोऱ्या त्याचा फलंदाज आहे ज्याच्या खांद्यावर मात्र आता पूर्णपणे जबाबदारी असेल प्रथम याला साथ देण्याची. थोडासा अडखळत फलंदाजीचा नजराणा जरूर पाहायला मिळालाय आणि ते षटक संपलंय ते तिसरं एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अश्विनसाठी. फक्त 2 धावा आणि 2 सफलता या षटकामध्ये जरूर पाहायला मिळाल्यात. धावसंख्या धावफलकावर 14. षटक संपले 3. येणारे 12 चेंडू आणि किती धाव संख्येचा पल्ला गाठला जाईल याकडे देखील लक्ष असेल कारण गावदेवी शिरवणे संघासारख्या मातब्बर संघाला नमवणं हे खूप कठीण असतं. तर येणारा काल जरूर सांगून जाईल. तत्पूर्वी मात्र एक सुमधुर संगीत.
सोमनाथ आलाय. आता कुठेतरी येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये चांगली धावसंख्या उभारावी लागेल, अन्यथा मात्र बॅकफुटवर जाताना पाहायला मिळेल तो गावदेवी शिरवणे संघ. सुरुवात थोडीशी अडखळत झाली. पहिल्या षटकामध्ये 6 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 6 आणि तिसऱ्या षटकामध्ये फक्त 2 आल्या. त्याच कारणामुळे थोडीशी बिकट परिस्थिती आहे की काय थोड्याशा अपेक्षेने जरूर पाहिलं होतं, परंतु तटस्थ पंच त्यांचा इशारा हा डॉट बॉल शफल असल्या कारणामुळे जरूर ट्रान्स चेंज केला होता. कोणताही रिव्ह्यू नसेल याची नोंद असावी. जर पंचांना डाऊटफुल असेल तरच त्यांच्याकडे रिव्ह्यू घेण्याची मुभा आहे. हा स्पर्धेचा नियम देखील आपल्यापर्यंत पोहोचवतोय. आता मात्र चांगला ट्रान्स चेंज केलाय प्रथमच्या बॅटमधून. हा देखना स्टोक, क्रिकेटचं मादक सौंदर्य येतोय हा चौकार एसडीचे. आलाय 4 या धावसंख्येने फलकाचा विचार केला तर 18 धावा धावफलकावर. याच फटक्यांची अपेक्षा जरूर असेल. हा रिव्हर्स सरळ बॅटने फटका येत असताना हा फटका का फलंदाज निश्चय करतो हा प्रश्नचिन्ह नक्कीच प्रेक्षकांच्या मनामध्ये असेल. चौकारानंतर डॉट बॉल, चांगलं कमबॅक. पहिला डॉट, चौकार, डॉट, 3 चेंडूंची समाप्ती. धावसंख्या 18. अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत. षटक क्रमांक 4. आता मात्र चूक होतीये आणि चुकीचा फायदा जरूर आणि नो बॉल. जरूर शिरवणे संघाला हा फायदा मिळालाय आणि जवळजवळ आपण विचार केला तर प्रथम याला हे तिसरं जीवनदान. धावसंख्या 2 ने जरूर वाढेल. 20 आकडा गाठलाय. फ्रीडची संधी. जितेश पाटील चांगला फलंदाज आहे ज्याच्याकडे कलात्मक स्ट्रोक खेळण्याची जरूर कला आहे. त्याला मात्र फ्रीडची संधी असेल. आणि इथे मात्र फ्रीडची संधी जरूर आहे. झेल टिपला तरी फलंदाज बाद नसेल. 1 धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2च धावा. फ्रीडची संधी जरूर होती, त्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या 2 ने वाढेल. 2 गडी बाद, 22 धावा. आतापर्यंत विचार केला 4 चेंडू संपलेत. एकत्रितरित्या या इनिंगचे 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 22 झाल्यात. अजून 20 ते 25 धावा जर आल्या तर मात्र चांगली चुरस पाहायला मिळेल, कारण चांगली गोलंदाजी शिरवणे संघाकडे जरूर आहे. एकेरी धाव. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 4 सोमनाथ याचं जरूर चांगल्या रीतीने हाताळलंय. धावसंख्या धावफलकावर 23. गावदेवी शिरवणे विरुद्ध अप्पा स्ट्रायकर सीबीडी अशी लढत आपण पाहतोय. पहिल्या 3 षटकांमध्ये वर्चस्व गोलंदाजांनी गाजवलं जरूर, परंतु या षटकामध्ये फक्त 1 चौकर आणि 1 नो बॉलच्या साहाय्याने धावा जरूर खर्च झाल्यात. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. या षटकामध्ये दुसरा रिव्हर्स मात्र असफल ठरलाय. प्रथम सुतार याचा. धावसंख्या धावफलकावर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 23. शेवटचं षटक अजून देखील शिल्लक आहे. 23 आल्यात आणि आता मात्र या 6 चेंडूंमध्ये किती धावांचा पल्ला गाठला जाईल याकडे देखील लक्ष असेल. तत्पूर्वी जाऊया डीजे मास्टरकडे.
थँक्यू डीजे. थोडीशी खराब स्थितीमध्ये जरूर गावदेवी शिरवणे पाहतोय आपण. 24 चेंडूचा खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावर फक्त. आणि या 6 चेंडूंमध्ये कोणत्या धावसंख्येचा पल्ला गाठला जाईल आणि कोणत्या धावसंख्येचा टार्गेट उभारला जाईल हे देखील पाहावं लागेल. शेवटचा स्लॉग ओव्हरचा हाणामारीचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. अविनाश अप्पा स्ट्रायकर सीबीडी संघाकडून उर्फ बंडू. पहिला चेंडू जितेशाला. ही चुकी गोलंदाजाने केली तर त्याचा भोगवटा हा भोगावा लागलाय. 6 धावांची मोहर आणि धावसंख्या भरमसाठ वेगाने पलत असताना जरून जाऊन पोचली ती 29. यस डीजे. चाळीस धावांचा पल्ला जरूर गाठावा लागेल. स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं षटक आणि पहिल्याच चेंडूवर प्रहार प्रति हल्ला जरूर. आणि या इनिंगचा पहिला षटकार जितेशाच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळाला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीची गोलंदाजी, परंतु आता देखील लॉंग अँड हाय. जितेशाच्या बॅटमधून हा सलगचा दुसरा षटकार. यस डीजे. तिथे गावदेवी शिरवणे संघाला जरूर लाभताना पाहायला मिळते. सलगची 2 षटकार आल्यात. 4 षटकांमध्ये जे घडलं नव्हतं ते मात्र शेवटच्या षटकामध्ये सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये जरूर पाहायला मिळते. अजून देखील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र मनस्थिती ही धाकट आणि सुस्थितीमध्ये गोलंदाजाला ठेवावी लागेल. कारण ज्या वेळेला या पद्धतीची फटकेबाजी पहिल्या 2 किंवा पहिल्या चेंडूवर होत असते त्यावेळेला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचं आणि वारंवार दिशा आणि टप्पा भरकटला जातो. त्याचा भोगवटा अभ्यंतरच्या माध्यमातून जरूर भोगावा लागतो तो गोलंदाजी करणाऱ्या संघाला. परंतु इथे पाहावा लागेल अविनाश चांगला अनुभव आहे, परंतु अनुभव कुठेतरी पणाला लावावा लागेल. कारण यंग ब्रिगेड गावदेवी शिरवणे संघ आपल्या समोर पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा, परंतु लाईन थोडीशी बाहेर ठेवली आणि त्या कारणामुळे मोठा फटका येता येता वाचला. फक्त मिळाली ती 1 धावसंख्या धावफलकावर 36. आता कुठेतरी सुस्थितीमध्ये पोचलाय तो गावदेवी शिरवणे. अजून या 3 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला तर मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळेल. सलामीला आल्यानंतर जवळजवळ 3 जीवनदान प्रथम सुतार्याला मिळाले आहेत. कॅप्टन आहे, कॅप्टन लिडिंग ऑफ फ्रंट जरूर म्हटलं जातं, परंतु आता कारनामा करण्याची वेळ आली आहे. वेळ निघून गेल्यानंतर कारनामा केलेला अर्थ नसतं, परंतु अर्थाचा अनर्थ देखील करून जमणार नाही आहे. कारण प्रथमच्या मनगडामधला जोर आता त्याला दाखवावा लागेल. स्वतःमध्ये असलेली कला साध्य करावी लागेल, सिद्ध करावी लागेल. कारण हे चषक महामानव चषक 2024 यामधून जर आपण बाहेर पडलो तर येणाऱ्या पुढच्या वर्षी 2025 मध्ये या महामानव चषकाचं स्वप्न सजवण्यासाठी 365 दिवसांचा काळ घालवावा लागेल. याचं भान ठेवावं लागेल ते शिरवणे संघाला. आता मात्र लाईन मिस केली आहे. आव्हांतर स्वरूपाचा चेंडू 1ने धावसंख्येत भरणा. संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 37. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गडी बाद 37 धावा. गावदेवी शिरवणे पुन्हा एकदा ट्रान्स. हा फटका का सिलेक्ट करतोय प्रथम, हा मात्र कुठेतरी चूक होत असताना जरूर पाहायला मिळते. बाईच्या माध्यमातून 1 धाव धावफलकावर, धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती 38. कुठेतरी रणनीती बिखरली आहे की काय फलंदाजाची.
स्वतःवर नाराज जरूर असेल, कारण ज्याच्यावर अपेक्षा असतात त्यांनी अपेक्षा भंग केल्या तर मात्र पुढच्या येणाऱ्या फलंदाजांची मनस्थिती देखील खालावलेली असते. परंतु जितेश याचं कौतुक करावं लागेल. जितेश मात्र तुटून पडला नाही आहे. आपल्याला लढायचं आहे, शेवटपर्यंत लढाई आपली आहे आणि आपल्याला जिंकायचं आहे हा मात्र मनात निश्चय केला आहे आणि त्या निश्चयाला अनुसरून फलंदाजी जरूर जितेश याची पाहायला मिळाली. तोच कारनामा या येणाऱ्या 2 चेंडूवर जरूर करायला लागेल, तरच मात्र कुठेतरी धावसंख्या मोठी थोड्या प्रमाणात वाढेल गावदेवी शिरवणे संघाची. आणि इथे मात्र मिस टायमिंग, हवेमध्ये झेल. यष्टीरक्षक ऋषिकेश पानसरे आलाय आणि संपलाय खेळ. जितेश बॅक टू द डगआउट. हादरा क्रमांक 3 गावदेवी शिरवणे संघाचा 38 धावसंख्येवर परतला गेलाय. एस डी जे थँक्यू. पहा, चांगली फलंदाजी करून मात्र आपल्या संघाला सुस्थितीमध्ये नेण्यामध्ये मोलाचा वाटा जितेश पाटील. परतला गेलाय नवीन बॅट्समन कल्पेश भोरे आलाय. गावदेवी शिरवणे मोरे, माफ करा, कल्पेश मोरे. शेवटचा चेंडू, या इनिंगचा शेवटचा चेंडू, टार्गेट सेट करणारा चेंडू आणि किती धावांची मोहर. चांगला चेंडू हाताळला गेलाय. त्यानंतर 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना सुरक्षित पोचलाय आणि 2 धावा कंप्लीट. षटक क्रमांकाचं संपलंय ते 5 षटका अखेरीस गावदेवी शिरवणे संघ जाऊन पोचलाय तो 40 या आकड्यावर. येणारे 30 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता असेल ती. आप्पा स्ट्रायकर सीबीडी संघाला कोणीही कुठे जाऊ नका, पाहत राहा महामानव चषक 2024 हा थरार. एस डी जे.
या दोन संघांमध्ये लढत पाहिली, त्यामध्ये प्रशांत स्टार हा संघ पहिला सामना जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. या सामन्यातून जो संघ विजयी होईल तो लगेचच प्रशांत स्टार. माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण देखील सज्ज राहा, यानंतर आपल्याला सामना खेळायचा आहे. प्रशांत स्टार संघ दुसऱ्या फेरीची पहिली लढत आपण जरूर यानंतर खेळणार आहोत, याची नोंद असावी. प्रशांत स्टार CBD संघ पुन्हा एकदा आपल्याला कॉल करतोय. तर सलामीची जोडी राहुल आणि त्याच्या समेत सोमनाथ, अप्पा स्ट्रायकर CBD संघाची 41 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज. सलामीचा गोलंदाज यंग ब्रिगेड गावदेवी शिरवणे, रोहित पाटील. रोहित पाटील आलाय. चला गेम ऑन जाऊया आपण दुसऱ्या इनिंग मध्ये. अप्पा स्ट्रायकर CBD संघासमोर आहे 41 धावांचा टार्गेट. गोलंदाज सज्ज झालाय गावदेवी शिरवणे संघाकडून रोहित पाटील. स्ट्राईक एंडला जरूर सोमनाथ आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि पहिल्या चेंडूवर बिग विकेट. सोमनाथ गोल्डन डकच्या माध्यमातून बॅक टू द डगआउट. यस DJ. आहे फलंदाज आत्मजित सज्ज झालाय इनेट नंबर 3 वर. सुरुवात मात्र रोहित याने चांगली करून दिली आणि आता मात्र स्विंग इन मिस, अवांतर स्वरूपाचा चेंडू. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू जरूर आहे. अवांतरच्या माध्यमातून धावसंख्येचं खातं उघडलं जातंय.
धावसंख्या धावफलकावर एक गडी बाद एक. आखुडपैचा चेंडू आणि हा भिरकावलाय. आत्मजित याच्या बॅटमधून हा या इनिंगचा पहिला देखना स्ट्रोक षटकार आलाय. धावसंख्या धावफलकावर एक गडी बाद 7. एसडीचे क्षमतेला अनुसरून इथे षटकार पाहायला मिळाला. विकेट नंतर अव्वांतर आणि त्यानंतर षटकार एकूण 7 धावा आणि आता मात्र सोडून दिलाय. आता मात्र चांगला चेंडू रोहित याचा डॉट आलाय. हे कमबॅक असतं. ज्या ज्या वेळेला मोठा फटका येतो त्या त्या वेळेला या पद्धतीची गोलंदाजी आणि डॉट बॉल येणं गरजेचं असतं गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी आणि तेच आलंय. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्ले क्रमांक पहिला हाताळत असताना जरूर पाहायला मिळतो रोहित पाटील. आता देखील चांगला फटका तिथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून चूक पाहायला मिळते आणि चेंडू जातोय पाहता पाहता सीमा रेषा पार. आत्मजित याच्या बॅटमधून आलेला हा चौकार. एसडीचे जवळ पाहिली तर एक गडी बाद 11 धावा. आता मात्र मिस टायमिंग. इथे झेलची संधी आणि झेल मिस केलाय. इथे ज्या आत्मजितने एक षटकार एक चौकार ठोकला त्याचा झेल सोडलाय आणि इथे येणाऱ्या कालाला मात्र प्रसंगाला सामोरं जावं लागेल. शेवटचा एक चेंडू आहे. षटक क्रमांक पहिला आणि प्रथमताच राहुल याला जरूर संधी मिळेल. इथे झेल टिपणं गरजेचं होतं कारण या एक धावा वाचवण्याची गरज नव्हती तर हे महत्वाचं विकेट बळकावण्याची गरज होती शिरवणे संघाला. इथे मात्र चूक झाली आहे परंतु चुकीला सुधारावं लागेल. पुन्हा एकदा मिस टायमिंग आणि आता देखील टिपला आणि जितेश सारख्या क्षेत्ररक्षकाकडून झेल सोडणं हे खूप कठीण आहे आणि या इनिंग मधला दुसरा झेल टिपलाय तो जितेश याने आणि फलंदाज क्रमांक दुसमी वीरांना कोणताही भोपला न फोडता परतावं लागलं. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 12. एसडीचे गावदेवी शिरवणे संघाने कारण तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे ज्याच्यावर धावा रोखण्याची कामगिरी आणि इथे जबाबदारी जरूर असेल. पाहूया पॉवर प्ले क्रमांक 2 हाताळत असताना कोणती कामगिरी बजावतोय. रोहित पाटील याने सुरुवात चांगली केली होती परंतु एक षटकार आणि एक चौकार त्याला खावं लागलं आणि त्या षटकामध्ये आत्मजित सारख्या फलंदाजाचा झेल जरूर सोडलाय. तोच आत्मजित स्ट्राईक एंडला. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी प्रथमेश कुंभार. आकुटबाईचा चेंडू. या पद्धतीची गोलंदाजी या फलंदाजाच्या समोर
किती कठीण कालाला समोर जावं लागेल येणाऱ्या कालामध्ये सांगून जाणारा हा षटकार आलाय गावदेवी शिरवणे संघासाठी. हा धोक्याची घंटा वाजवली आणि सीबीडी संघाचा हा विजयाचं स्वप्न दाखवणारा हा षटकार एस डीचे. स्वागत समारंभ इथे मात्र झालाय. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर गोलंदाजाचं आत्मजित्याच्या फलंदाज आत्मजित्याच्या बॅटमधून हा षटकार आला, परंतु कमबॅक करून द्यावं लागेल. आणि आता मात्र चांगला चेंडू हाताला ही दमकम आहे या गोलंदाजाकडे. याच कारणामुळे इथे दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली आहे. पहिल्या चेंडूवर जरूर चूक झाली, आकुटपैचा चेंडू हाताला गेला, त्यानंतर कमबॅक. आणि आता लोअर फुल टॉस पुन्हा एकदा काव कॉर्नर क्लिअर करत असताना आत्मजित ऑन फायर. मी मगाशीच म्हटलं की या फलंदाजाचा सोडलेला झेल येणाऱ्या कालामध्ये कठीण प्रसंगाला सामोरं जाणारा असेल तो गावदेवी शिरवणे संघासाठी. धावसंख्या धावफलकावर 6 ने उसंडी मारतीये, जाऊन पोचली जाते ती 24, टार्गेट 41. आणि विचार केला तर फक्त आता येणाऱ्या 21 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता. 24 झाल्यात, 17 अजून हवे आहेत. किती महत्वाची भूमिका आहे या फलंदाजाची. ही फलंदाजी करत असताना जरूर पाहायला मिळतोय हाईट फॅक्टर आणि शरीर यष्टी ही मात्र मजबूत जरूर पाहायला मिळते. ती आत्मजित याच मैदानावर कित्येक सामने गाजवलेत, कित्येक प्रीमियर लीग गाजवलेत आत्मजितने. त्यानंतर आप्पा स्ट्रायकरमध्ये पदार्पण आणि त्यानंतर ही फलंदाजी. आणि आप्पा स्ट्रायकरचा महत्त्वाचा खेळाडू का म्हटलं जातं हे देखील दाखवून दिलंय आत्मजित यांनी. हा देखील चांगला फटका. इथे मात्र स्वतःला सावरलंय शेवटच्या क्षणाला जितेश. चांगला खेळाडू आहे, चांगली अष्टपैलू भूमिका जितेशाच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. आता मात्र 1 ने धावसंख्येचा विचार केला. 25 धावा, 16 धावांची अजून आवश्यकता. या षटकात ते चेंडू शिल्लक असतील ते 2. चांगला चेंडू पुन्हा एकदा जिते सज्ज झाला लॉंग ऑफच्या दिशेने. आणि शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावसंख्या या 5व्या चेंडू नंतर जरूर पाहायला मिळते ती 26. अजून देखील 15 धावांची आवश्यकता. तर शेवटचा चेंडू आहे पॉवर प्ले क्रमांक 2 संपुष्टात जोरलेल्या चेंडू नंतर. आणि हा जरूर षटकार आलाय स्ट्रेट द ग्राउंड. हा चेंडू हाताला गेला आणि महागडं षटकाराच्या साह्याने विजयाच्या दिशेने वाटचाल. आप्पा स्ट्रायकर सीबीडी आणि मोलाचा वाटा. 4 षटकार, 1 चौकार आणि 1 दुहेरी. तब्बल आतापर्यंत 30 धावांचं योगदान देत असताना मात्र आपल्या संघाला मोलाची कामगिरी आत्मजित जरूर पाहायला मिळते. षटक संपले दुसरं. धावसंख्या धावफलकावर 32. येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये फक्त आवश्यकता असेल ती 9 धावांची. यस डीजे. झालाय जिन्मय जोशी. चांगला चेंडू आणि इथे मात्र घडलंय काय. मोठा बलवान आप्पा स्ट्रायकर गाजवणारा फलंदाज. इथून मात्र ऋषिकेश पानसरे स्वस्तामध्ये 1 धावांचं योगदान देऊन बॅक टू द डगआउट. यस डी.
शिरवणे संघाला जरूर महाग ठरलाय. पराभवाच्या दाटछाईमध्ये घेऊन जाणारा क्षण कोणता असेल तर तो सोडलेला झेल. आणि या पद्धतीची गोलंदाजी का करताय आत्मजित सारख्या फलंदाजाला. लोअर फुलटॉस हा मात्र तोफखाना फलंदाजाचा जरूर पाहायला मिळाला. आणि इथे मात्र जवळ सामन्याचं चित्र पलटलंय. फक्त इन मीन 2 धावांची गरज. ती आप्पा स्ट्रायकर संघाला. नेक्स्ट मॅच प्रशांत स्टार संघाचा संघ नाही. आपण या एक सामना जिंकलेल्या 2 संघांमध्ये जरूर पुढचा सामना पाहायला मिळेल. आणि इथे मात्र चांगला चेंडू. या पद्धतीची गोलंदाजीची कला आपल्यामध्ये असताना आपण का यॉर्कर पद्धतीची गोलंदाजी हाताळत असतो हे मात्र प्रश्नचिन्ह जरूर पाहायला मिळालं. ज्या वेळेला या पद्धतीची गोलंदाजांनी केली आहे त्यावेळेला फुलटॉस रिलीज झालाय आणि त्यावर 6 धावांची मोहर लागली आहे. अजून देखील विजय लांब आहे. या षटकातील शेवटचा एक चेंडू. 13 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. हा आता मात्र कार्पेटच्या साह्याने लॉंग ऑनच्या दिशेने चांगले षटक म्हणायला हरकत नाही. एक षटकार वगळता चांगली चेंडूची हाताळणी केली ती जिन्मय जोशी. फक्त 8 धावा आणि येणारे 12 चेंडू आणि फक्त 1 धावेची आवश्यकता. स्कोर इज लेवल. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. तर वैयक्तिक 37 या धावसंख्येची खेळी. काय फलंदाजीचा नजराणा दाखवले आत्मजित. एक हाती किल्ला लढवलाय आणि एक हाती विजय आपल्या संघासाठी मिळवून जरूर दिलाय. आणि इथे मात्र घडले काय हिट विकेटच्या माध्यमातून. परंतु एकदा आत्मजितसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 37 धावांची खेळी करून फलंदाज बाद. SDJ चौदा चेंडू आणि 37 धावांचं भलं मोठं योगदान देऊन आत्मजित परतला गेलाय. तर महेश आलाय न्यू बॅट्समन. फक्त 1 धावेची औपचारिकता शिल्लक असेल. चला सामना सुरू करा. प्रशांत स्टार आपण सज्ज राहायचं आहे. फक्त 1 धावेची आवश्यकता आणि आव्हांतरच्या माध्यमातून 1 धाव आणि विजय संपादन केले ते आप्पा स्ट्रायकर संघाने. हार्दिक अभिनंदन. हार्डलक गावदेवी शिरवणे. आपल्याला देखील पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट 14